टा 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 टा. नमस्कार मित्रांनो, मी महेश भानसे आपल्या मनपूर्वक स्वागत करतो. चला, आपण आज चाललो आहे डालबी आणायला. म्हणजे 2 दिवस पाऊस पडला ना, तर त्या पावसाची फुगलेली डालबी असते मी शेतामध्ये. सगळे आता बरेचसे लोक येतात जमवायला, कारण ती फुगलेली डालबी असते शेतामध्ये, ती खूप छान चविष्ट लागते. तर ती आपल्याला आता टिपायला जायचं आहे. चला, एक छोटासा ब्लॉग तुमच्यासमोर सादर करतो मी. खाली शेतामध्ये पडलेली असते, फक्त जाऊन टिपायची असते, सापेवरती दिसणार. चला, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. माणसं कोण आलेली नाही, पण आम्ही सकाळी 6 वाजलेत, 6-6:30 झालेत. चला, आता आपण आतमध्ये बघूया किती भेटते ती. सकाळी लवकर आलं की आपला लवकर गेलो कामाला. आता लोक पण येतील, मला वाटतं आधीच लोक आलेत, खाली गेलेत. हे बघा, इथूनच सुरुवात करूया आपण. हा बघा, पहिला किरवा बाहेर पडला. आता हा कुठे होता? हा बघा, पहिला किरवा आला बाहेर. हे वर्षभर जमिनीमध्ये असतात ना, आता वरती येतात. हे बघा, तो डालवी टिपतोय. दमवलं नाही. हे बघाल ना, इकडे सगळीकडे डालबीच डालबी भेटणार. आणि हा पूर्ण परिसर आहे ना, हा पूर्ण कडवे पावट्यांचाच मोठा परिसर. म्हणजे यावर्षी जास्त प्रमाणात इकडे कडवे पावटे आले, म्हणून जास्त प्रमाणात इकडे भेटणार आपल्याला. हे बघा, हा हो, आपल्या गावाला फुकट भेटतं, पण ते आणायला पाहिजे. घरात बसून तुम्हाला कोण देणार आहे? किती जमवले बघ. अरे बापरे, भरपूर जमवले आहे. काय काय जमवलंस? दोन्ही सफेद नाही तांबडा. हां, अच्छा. आमचा महेश जोशी मित्र आहे, माझा जीवाचा जीवलग मित्र. आणि तो तिकडे संजय शिगवण बघा डालबी टिपायला आलेत. म्हणजे ही पावसाची जी उमडलेली डालबी असते ना बघा, अशी भारी लागते, चविष्ट. एक नंबर, एक नंबर. म्हणजे नादच करायचं नाही ह्या डालबीचा ना. आता जी डालबी खाणार ना, ती डालबी आता चविष्ट असते, एक नंबर चवदार. वर असतं डालबी, वरती असतं अशी ती पाहायला जायचा फक्त. आता मी घरी निघाला, बसा द्यायला.
हे एवढे भेटले. पिशवी दाखव. हे काय का कमी आहे. काय काय झालं. तर मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता की इकडे त्यावेळेच्या काळात इकडे भात वगैरे शेती करायची लोक. आणि आज इकडे बघा ना तुम्ही, संपूर्ण परिसर जिथे नजर पोचत नाही इतकी इकडे संपूर्ण सुरीची झाडं उगवल्यात. हे बघा, म्हणजे आता ह्या इकडे लोकांनी संसार सोडला आणि सगळेजण मुंबईला धावले. आणि ह्याचा परिणाम बघा तुम्ही, इकडे सगळी शेती सोडल्यामुळे शेतीची नुकसान तर होतेच आणि बाजूवाल्यांची सुद्धा नुकसान होते. बघा इकडे, हे इकडे सुरीची झाडं आणि इकडे लोकांची शेती. म्हणजे ही सुरीची झाडं काळांतराने काही दिवसांनी इकडे ते प्रवेश करणार. हे बघा, ही संपूर्ण सुरीची झाडं आले ते बघा. मग आता ह्या सुरीच्या झाडांना आपण शेती तर करतच नाही, पण जर दुसरी करतात त्यांनासुद्धा त्रास होणार आहे. आणि जर का काही काळा दिवसांनी जर ही साफसफाई नाही केली हिची, तर ह्या गगनाला भिडणार. मग त्यांना तुम्ही अजिबात काहीच करू शकत नाही. तेव्हा ज्यांच्या कुणाच्या शेती असतील ना इकडे साऱ्याच्या साईडला, त्यांनी येऊन ही साफसफाई करा की जेणेकरून आपली शेती वाचेल. आणि अन्यथा ह्या शेतीकडे तुम्ही पायसुद्धा ठेवू शकत नाही, अशा परिस्थितीत होणार आहे. आणि त्यावेळेला हे बघा, ही बघा, जवळजवळ 1-2 फुटावरती, 1 फुटावरच आहे, 2 फुटावर, 1 फुटावर सुरीची झाडं जगल्यात. म्हणजे हा पूर्ण एक शेतीसारखाच झाला आहे. भात शेती सोडली आणि एक सुरीची झाडं आली. मग जर काही ह्याना जर आपण वेळेत जर साफसफाई केली नाही येऊन, तर भविष्यामध्ये तुम्हाला इथे पायसुद्धा ठेवायला जागा शिल्लक राहणार नाही. तर ज्यांची कोणाची शेती आहे त्यांनी आपली साफसफाई करावी. इकडे सुरीची झाडं इथपर्यंत आल्या ते बघा. आणि इकडे ही नांगरलेली आहे. म्हणजे सुरीची झाडं ही शेजारीच आहेत, म्हणजे फक्त 1-2 पावलांचं अंतरावरती आहे. बघा, हा संपूर्ण परिसर बघा. हे बघा, अशा पद्धतीने इकडे सुरीची झाडं आले ते बघा. आणि इकडे शेती लावतात आणि इकडे सुरीची झाडं आलेत. म्हणजे काही दिवसांनी इकडे पण झाडं लावत होती, पण आता तिकडे झाडं म्हणजे शेती लावत नाही, आता तिकडे झाडं जगलेत. झाडं उगवली आणि फुलंसुद्धा आली. हे बघा, ती छान वाटते बघायला. छोटी छोटी फुलं आहेत, एकदम नाजूक फुलं. हे इकडे तुम्ही बघा, इकडे 2-4 वर्ष शेती सोडली होती. बघा किती डोंगर झाले बघा इकडे. हे बघा, आता जिथं उभा आहोत आपण इथे पण जवळजवळ 4-5 वर्ष शेती नव्हती केली, म्हणून हा पूर्ण मातीचा डोंगर झाले. ते बघा इकडे किती उंच झाले बघा भाग. पण आता यावर्षी ते परत नव्याने सुरुवात करतात शेती लावायला. हे बघा, हा पुरा डोंगर झाला उंच, म्हणजे माती साचून साचून. हे बघा, हा परिसर आहे ना, तर सगळा बाकी होता ना. हा इकडे आमचा आहे, म्हणजे हे ते दुसऱ्यांचं आहे आणि हा इकडे आमचे शेती इकडे. हे बघा, हा परिसर सर्व त्या टोकापर्यंत. तर आता इकडे आमची घरची लोक करतात, इकडे नाचणी लावतात. हे बिल कसलं आहे, हे नाचणी इकडं, इकडे भात, तिकडे तरवा भाताचा तिकडे केलं आहे. ना इकडे आमचा आंबा आहे. या आंब्यावाला यावर्षी भरपूर आंबे होते, पण सगळे चोरून नेले लोकांनी, रातोरात नेले. ही फाटी कोणाची गो? चाफ्याची फुलं हे बघा किती पडल्यात. त्यांना कोणी विचारत नाही ना. पहिली ही चाफ्याची फुलं आहेत ना, आम्ही पालखी सजवायला, सत्यांची महापूजा असते की
ह्या फुलांचा जास्त वापर करायचा. हा इकडे बघायला गेलं तर या परिसरात एकच चाफा आले. हा बघा, हा एक चाफा आहे. आणि ही इकडे बघाल ना, ह्या चिंचेचं वैशिष्ट्य, ही एक भली मोठी चिंच होती. खूप मोठी चिंच, म्हणजे आमच्याकडे ह्या चिंचेच्या झाडाखाली एवढी पोरं यायची ना चिंच टिपायला भरपूर. आणि एवढी उंच होती की तिच्यावर कोण चढूच शकत नव्हता. पण आज ती चिंचला वादळात पडली आणि तिचा संपला. नाही, वादळात पण नव्हती पडली, वादळात होती चिंच. हे जेव्हा हिला जाळलं ना इथून खाली तिचा बुंदा, तर खालून पोकळ होती, त्यावेळी पडली. वादळातसुद्धा नव्हती पडली, एकच चिंच झाली होती. आणि 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 हे रोज चिंचेच्या झाडाखाली हे यायचं मेन चिंचा खायला. तर आज तिथे चिंचेचे झाड 2 होते, एक वादळात पडली आणि ही उभी होती. पण हिला आहे ना खाली बुंदा साफसफाई केल्यावर जाळलं, तर तिथून मधून आहे ना आतून पेट घेतलं आणि ही अशा पद्धतीने ती पडली खाली. बघा इकडे अजून पडले. हिच्या चिंचेचं झाडं खूप होते. तर अशा पद्धतीने आमची गवलाची चिंचचा एक आमच्या गावाची शान होती इथे. पण आज ती चिंचेचं झाड खूप वर्षापासून, म्हणजे जवळजवळ 150 वर्षापासून झाड चिंचेचं असेल साधारणतः. आमच्या जन्माच्या आजोबांच्या आधीपासून आहे. पण हा असा इथे परिसर आहे. इकडे आमची गवलाचे बाव आहे. गावात नळ आहेत, पण त्या नळांचा उपयोग काय नाही. अजूनही विहिरीवर पाणी भरायला लोक येतात. हे बघा इकडे, कारण गावात नळात पण पाणी नळाला नाही आहे. काय प्रॉब्लेम झाला आहे. पाण्याचा तोटा, हुशार समजा आणि हुशारा मारायला ही आमची गवलाची बाव. हे बघा, ही आमची गवलाची बाव आहे. या गवलाच्या बावीचं पाणी अखंड गाव भरायचा. पण आजला सगळी लोक इथेच बावीवर येतात पाणी भरायला. गावात नळ आहेत, पण नळांचा काही ठिकाणा नाही अजून. पण पाणी ह्या विहिरीतच गावाला पुरतो. इकडे एक मोठी विहीर आहे बाजूला, इकडे एक विहीर आहे. विहिरी भरपूर आहेत, पण पाणी इथं घेऊन यायला लागतो, एवढा पाणी आहे गावाला. हे आमचे ढालवी धुवून काढतो आता, चांगले धुवू.